खतरनाक साउंड आहे. Hey guys, what's up and welcome back to my channel. I hope you guys are doing absolutely fine. संध्याकाळ झाली आहे, पूर्ण अंधार झालाय आणि थोडंसं वातावरण पण चिल झालंय ना, उन्हाळा चालू झालं ना, त्याच्यामुळं संध्याकाळीच काढूया म्हटलं गाडी. सकाळी पण काय प्लॅन झाला नाही. थोडंसं मित्राला भेटायला चाललोय. मला माहिती नाही आवाज रेकॉर्ड होतोय का नाही होते, कारण मी घरातनं पार विमाननगरला आलो. विमाननगरला आल्यानंतर चालू केला मी कॅमेरा. लोकांचे रिएक्शन यार चांगले चांगले भेटायला लागले माहिती का. फक्त यूट्यूबवरती मला आहे ना थोडंसं रिएक्शन पाहिजे अजून. जेवढा तुमचा रिस्पॉन्स आहे ना त्याच्यापेक्षा अजून जास्त पाहिजे. मला एक व्हिडिओ आहे ना फुल व्हायरल गेला यार, म्हणजे ना 12,000 प्लस व्ह्यूज झाले त्या व्हिडिओला. अनएक्सपेक्टेड होता. येस आय नो, अनएक्सपेक्टेड होता. हे न्यूट्रल आहे, बरं झालं. त्याची रेकॉर्डिंग चालू आहे का नाही मला ह्याच्यावरती चेक करायला लागेल. ग्रीन तर दिसतोय लाईट, ठीक आहे. ग्रीन दिसतोय म्हणजे ओके. ज्या टायमिंगला आपण रे वगैरे करतो ना तसे फालतूमध्ये नाही आवडणार. 100 वरती टेम्परेचर पडलं भाई. 163 किलोमीटर कधी चालली गाडी. 8 वाजून 3 मिनटं झालेत का. एक सेकंड, लेट मी चेक. 8 वाजून 5 मिनटं. ह्याचं घड्याळाचं टायमिंग पण मला 2 मिनटं पुढं सेट करायचं आहे. गाडी फुल तापली आहे यार. थोडासा डाऊन फील करतो. दिवसभर आहे ना आज फुल लेंदी काम चाललं होतं माहिती का. फटाके फोडायला लागली आज तरी. लोकांचे रिॲक्शन भेटतात ना तोपर्यंत आपण पुढे निघून जातो माहिती का. त्यामुळे रिॲक्शन तेवढे ना परत कॅप्चर नाही होत. गोप्रो मधला अँगल कसा जेवढा आहे तेवढाच घेतो. साईडवाले जेवढे आहेत ना डोळ्यांनी बघू शकतो ना आपण असं थोडं, ते लगेच कळतं. आणि गोप्रो कसा नाईटमध्ये असल्यामुळे आहे ना थोडासा अंधारा टाईप फील करतो. त्याच्यामुळं आता हा माणूस आलाय का नाही काय माहिती. 5 मिनिटामध्ये मी तर पोहोचून जाईल. ट्रॅफिक नाही लागलं तर. त्याला किती वेळ लागतो भेटायला काय माहिती. विमाननगरला तर फर्स्ट टाइम चाललोय गाईस. यार मागचा ब्रेक आहे ना मला यूज केलाच नाही पाहिजे. आणि पुढचा ब्रेक मला ब्रेकचा आहे ना सीन काहीतरी करायला लागणार आहे. ब्रेक लागतोय का नाही लागत ते मला नीट कळणच झालंय. आपण मॅनेज करतोय, होतोय मॅनेज. ऐक ब्रेक्स वरती आहे ना थोडासा मला चेक करून घ्यायला लागणार आहे. मी जास्त ॲक्सेस करतोय ना ब्रेकला, मे बी त्याच्यामुळं स्पीडला लागतोय. तसा नाही लागत आहे, काय कळत नाहीये. गर्दी का झाली इथं एवढी. आईला गर्दी गर्दी गर्दी. पुढच्या चौकातनं जाऊ का भाई. हिट वरती हिट मारायला लागली. चला पुढं. अरे बाबा ट्रॅफिक बघा कशाला आलोय मी. तिचं हिटिंग आहे ना फील होतं माहिती का, लय खतरनाक. तुम्ही म्हणत असाल काय एवढ्या 10 वेळा गरम होती बोलताय. एकदा फक्त आहे ना कळलं ना काय ह्याची हीट काय आहे, कळेल तुम्हाला पण.
ह्या गाडीला बघून आहे ना दुसरे लोक चार्ज होणारे लय आहेत माहिती का. अरे भगवान, धुळे का काय. अच्छा गावात गाडी चालवायची का नाही माहिती नाही राव अशा रोडला. भाई साहब आहे नुसतं ट्रॅफिक. त्याच्यामुळं गाडी फक्त सकाळी काढायला बरं वाटतं, संध्याकाळी काढायलाच नको. रांग्याला कॉल केला होता, रांग्या ऑफिस इथंच आहे रांग्याचं ऑफिस, पण भाऊनी फोन नाही उचलला. चला चला टाइम आहे आपका. मला रिएक्शन का नाही देते कोणी. भाई मागचा ब्रेक नो. सगळ्यात जास्त रिस्की आहे ना सुपर बाईकचा मागचा ब्रेक यार. जे काय कंट्रोलिंग तुम्हाला करायची आहे ना, एकतर इंजिन वरती करा नाहीतर फ्रंट ब्रेकिंग. ह्याचा ब्रेक असं का लागतोय मला ते कळत नाही. असं अचानक लागल्यासारखं का होतंय मला ते एकदा बघायला पाहिजे राव. भाई आवाज पण रेकॉर्ड झालाय का नाही आता काय माहिती यार. आय होप झाला असणार आहे, कारण खालची लाईट मला इथून बघत होतो मी तर मला ग्रीन दिसतीये. ग्रीन लाईट आहे म्हणजे रेकॉर्डिंग चालू आहे असं काहीतरी आहे सीन. थार भारी दिसते रे, माझी फेवरेट आहे. 102 ला पोचले. भाई कसा बघतोय. लाईट कमी इथं, फुल रिॲक्शन घेतले असते. ब्रेकिंग ऑइल ह्याच्यातच असतं वाटतं. हा ह्याच्यात, हा इथे आहे ना कळतंय साईन ऑफ. येस Z800 Z800 आहे. थँक्यू ब्रो. ड्रीम बाईक सगळ्यांची ड्रीम बाईक आहे, खरंच तर ड्रीम बाईक आहे. ह्या बाईकचे ना ड्रीम्सच आहेत, सगळ्यांचं ड्रीम आहे. हा आपलं पण ड्रीम होतं, केलं थोडंसं कसं ना कसं तरी मॅनेज करून कंप्लीट करा. तुम्ही सगळ्यांनी पण मॅनेज करा आणि करा यार, स्वप्न पूर्ण करा. आयुष्यामध्ये ना स्वप्न पूर्ण करण्याच्या शिवाय आहे ना दुसरं काय नाही आहे यार, खरं नाही आहे. आणि असं विचारत जावं बिंदास. भाई गरम व्हायला लागला आता. सुशीलला भेटायला चाललंय. हॅलो, पोहोचलो मी इथं खराडी बायपास. खराडी बायपासच्या इथनं हडपसरला जातो ना त्या रोडला बघ, लेफ्ट साईडला एक पेट्रोल पंप आहे. त्या पेट्रोल पंपाच्या इथं थांबतोय. हा ये लवकर. हा बघा बघा, हा बघा आवडली भाऊला गाडी, आवडली दिसती. 22, 26, 25, 24. चला लवकर यार. तापून माझं पेट्रोल संपणार इथंच. आधीच पेट्रोल एमटी आहे. ह्या गाडीची अर्धी टाकी जरी फुल केली ना तरी असं वाटतं एमटीच आहे. काय माहिती किती पिती आयुष्यात. ती एककडे माझी गाडीला. पाट 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 पाट. अरे पेट्रोल पंप तर बंद आहे. हा अरे चालू आहे का नाही? बंद आहे बंद आहे. आता पुढच्या रोडला थांबतो तोपर्यंत येईल. उडल सांगता येत नाही. हा बरोबर आहे, तू बरोबर वाला. नीट बसला की काही विषय नाही.
रायडर बाय मच्छर उडा का नाही उडल सांगता नाही येत बाई उडवतो ते बाई कुठे उडणं महत्वाचं 800 असून दे की 100 600 स्प्लेंडरचा पण रेस काय चालू आहे काय चालू आहे बाई ही गाडी नाही या गाडीपासून किरकोळ गाडी तर नाही बसत तिथे ही गाडी बसते ऐक बसत विषय नाही चालला बसत नाही चालला किती 800 किती 100 गाडी बघ कितीची ही 1,25,000 ची ती कितीची गाडी भाऊ सांग बरं माहित असेल की काय पैसे दिल्यावर काही भेटणार तुला भाऊच्या डब्बिंगला BMW बाईक असेल ना काय म्हणतोय त्याच्या डब्बिंगला BMW ची बाईक काय नाव आहे कुठल्या आईचं हा कावासाकी गावाचं का तू BMW समजतोय एवढा वेळ नाही ते समजतंय तो अरे सांगतो रे मी त्याला माहित नाही रे बाबा मला माहिती नाव नंबर प्लेटला हा भाऊ काय नाही चांगला काय का सायलेन्सर भेटतो मार्क माहिती का 100 ला 1000 मग ह्याच्यापेक्षा 200 नाही आपली गाडी किती बोलतो 0.5 पिस्टन टाकणार मस्त वेगळी नुसतं आधी आपल्यामध्ये पिस्टन घे नंतर आधी आपल्यामध्ये आपल्यामध्ये अडीच आहे अडीच मोटर ह्याच्याकडे पण आहे बरं का ह्याच्याकडे पण इंजिन आहे गेलाय ना एक टोचलं ना ह्यो पण पिस्टन 2000 रुपये आमचा ह्यो भाऊ झाली हा आवरेज काय ॲव्हरेज 14 चॅनल बिनल आहे का आहे ना कर ना सबस्क्राईब सांग ना भाई बस आमची ब्लॉगिंग आता त्यावर येईल ना आम्हाला कळली पाहिजे काय विषय काही नाही चांगलं काय ए भाई सॉरी काय उडवायचं उडवायचं काय उडवायचं विचारते बघायला लावले बाई शिवाय देते फोन केलता का हा हा केला होता चल भाई थँक्यू सबस्क्राईब कर सगळ्यांना सबस्क्राईब घे करून म्हटलं सगळ्यांकडनं थँक्यू भाई 100% करणार भाई पोरांचे रिॲक्शन खतरनाक भेटले रिॲक्शन म्हटलं खतरनाक भेटले पोरांचे बरं मी काय म्हणतोय आपल्याला ते ह्याचं काम करायचं होतं हे ब्रँडिंग करूया ना ह्याच्यावर पण तो घरी गेलाय शॉप बंद केला म्हणतो त्यांनी ह्याच्यावरती पण मला ते करायचं होतं हे कसं टँक पॅड आहे प्रोटेक्टिव्ह तसंच इथं पण करायचं बरं झालं पुढची लाईट मी ना बंद ठेवली म्हणजे लोकांना समोर येणं कळत नाही काय विषय कॅमेरा चालू आहे का नाही इट्स छुपे रुस्तम काम स्पाय कॅमेरा टाईप अरे अरे मग त्यालाच मी फोन केला होता आर्यन हा त्यालाच तर फोन केला होता ते नाही आज तिथं तेच तुला सांगतोय ना बोललो होतं तुला मी पण त्याच सांगत होतो तुला मग आता मग काय करायचं बोल आता राहावं लागते बरं वाटते अरे बाबू आवाज आहे का काय
मला आवाज द्यायला काय वाटत नाही. कुठं लावायची? हा कुठं लावायची? पार्किंगला कुठे लावू? हा आहे ना, इथं आहे ना. लावूया का इथं? नाही, तिथंच लावायला होती चांगली जागा. आईच्या गावात पिलर पशी लावतो म्हणजे कसा ओके विषय. कोणाची छेडछाड नाही ना, काय नाही. अच्छा गावात कसला आवाज येतोय भेंडी. भाई हाकलतील आपल्याला इथून. हे नक्की हाकलतील आपल्याला इथून. भाई खतरनाक साउंड आहे. 599 बाजारला गेला 150 रुपयामध्ये. पण खडकीत आणि याच्यामध्ये क्वालिटीचा जरा तर फरक असेल, थोडा तर असेलच ना. काय क्वालिटी? कॉटन हे भेटत नाही का? आणि आता ते बघायचं आपल्याला काय करायचं पोरींचं. ते 700 रुपये काय गरज आहे 700 रुपये? मी तर म्हणतो असंच घेऊन जाऊया ना. ते काय हा चल ठीक आहे, हे ॲग्री करू शकतो. 200 रुपये. 300 रे, 299. 300 गरज नाही. तू आटाय करायला लागलाय. निकाल याला गेलो होतो ना एक्सपोला, विंटेज कारच्या एक्सपोला. तिथं ते बघितलं. लेडीज अरे लेडीज मध्ये नाही जायचं आपल्याला, इकडं जेंट्स आहे. अरे जेंट्स तिकडे आहे फक्त. असं का घेतोय पण पॅटर्न तू? नाही हे काय सीन काय आहे? कशाचं? हे टॅग आहे ना, हे काढतात का? ट्वी वाचतं ना. हा काढून घेतात ते. हा, मग काय असं करायला लागलं. बरमुडा घ्यायचा का? बरमुडा मी विचार करतो अशा पॅन्टलाच डायरेक्ट येणं फाडून बरमुडा बनवायचा. हा जॉगर्स कार्गो आणि जॉगर. हा हो गया, पहिलावाला कार्गो आहे. खालच्या लाईनीत पण कार्गोच आहे. कितीला आहे? अरे नाही, जॉगरच आहेत सगळे. कितीला आहे? 800 रुपये. आता खरं सांग, पटते का तुला? थोडंसं त्या महाग दिवशी आहे. कॅम्पात हा थोडंसं महाग आहे. माहिती आहे. जास्त नाही, थोडासा फरक पडणारच. 200 रुपये तरी यांनी जास्त घ्यायला पाहिजे ना. थोडी तरी इज्जत ठेवाय नको का यांची? नाही तू जो मागाशी दाखवला ना तो भारी. हा पूर्ण असा वेगळा प्रिंटेड आहे. हा बघ बरं खालचा व्हाईट. हे कसं डिसेंट टाईप आहे. डिसेंट जरा चांगले वाटतं रे. ते नाही मला आवड, म्हणजे आहे ठीक आहे बट मला नाही. हे बघ ह्याच्या मागचं लॉंग काय म्हणतात त्याला? हा आले गे रे. ते फक्त घालून ठेवले स्टाईल मारायसाठी, बाकी सगळं वेगळे. बरोबर ठीक आहे, बेस्ट आहे ते. पण ते मॅचिंग आहे ना त्याच्यामुळे ठेवलंय, बाकी काही नाही. शक्यतो नाईटला कधी शॉपिंग करावं ना, का समजून येत नाही. अरे पण लाईटी तर आहेत की. इथं काय डेला कळून येत नाही. डेला लगेच तू अरे मॉल मध्ये काय कळणार आहे? मॉल मध्ये डे असू नाईट असू, लाईटी घालवल्या सगळा विषय खतम. डे नाईटचा काय संबंध आहे? हा हे पण भारी वाटतंय रे. हा असं मिळेल ते का 699 499 वाला ते नाही मला माहिती. ते म्हणतोय मी, हो जो शर्ट बघ म्हणतोय ना, तो शर्ट म्हणतोय मी. त्याच्यावरती दिसतंय का बघ? कोणतं? मधलं हे. हा ते पाणी दिसत पण नाही साहेबांचं. एक आहे
तुला माहिती आहे का सुशील, हे सगळ्या गोष्टी करण्यासाठी आहे ना घरात तेवढी जागा पाहिजे. तेवढं मोठं घर पाहिजे. आपलं घर छोटं आहे. नुसता माज करायचा आहे घेऊन. साऊंड बघतोय. हे चालू असेल रे. आवाज आहे. ह्याला लाव ना. एक्स बासला दाब रे. त्या बटनला दाब. एक्स बास. काय व्हायना झालं. गांडलाय का ब्लूटूथ? आहे लाव ना. ब्लूटूथ कनेक्ट कर. म्हणजे धिंगाणा आवाज 0 केला दोन्ही साईडचा. असाला 0 करतो. काहीच चालू नाही. पण बाहेरचा आवाज पूर्ण ब्लॉक झाला. कारण ह्याचं कसं नॉईज कॅन्सलेशन पूर्ण बंद आहे. पण असं वाटायला लागला आवाज काहीच नाही. बाहेर घालून बघ. बाहेरचा आवाज पूर्ण गायब होऊन जातो. दुसऱ्या दुनियात पोचतोय माणूस. हा खतरनाक ना. हे घालून मस्त वर्कआउट कराय. वर्कआउट नाही पण कटआउट व्हायचं दुनियापासून. बाई गेम चालली इथं. 16,000ला 2-3 किलोमीटर पर्यंत चालवली ना. हा मग अंदाज येईल. असा नाही अंदाज येत. हे सगळे निघायला लागले रे. अरे बाहेर पण आलो आपण. बाहेर पण आलो. मार शिट्ट्या. दुपारचं यायला पाहिजे ना. अरे दुपारचं मरणाचं भासत. लय घाण चटके भासतात. कसे आतमध्ये क्राऊड सापडणार ट्रॅफिक मध्ये. कुठं ॲम्बुलन्सच्या पार्किंगला. हा हा भाऊ चार्ज झालाय. कुणाला? भाई टाकी पण गरम झाली. लय सगळं गरम झालंय हे राव. हा ना. पाण्यात आहे ना. पाण्यात लय डेंजर आहे. सुरकुत्या मारती पाण्यात. कुणाच्या? याचं? बघ ना 50-60 ला चालवतोय तरी आवाज कसा येतोय. पण तुला माहिती का लय जास्त स्पीडला गेलो ना मग जसा पाहिजे तसा आवाज नाही. मग असा तो वरडल्यागत आवाज येतो. पण स्मूथच येतो पण तो जरा वेगळा येतो. तो फ्लाय बाय वाला आवाज येतो. मग हा अरे 5 वाजता निघालो.
संध्याकाळी 5ला ना. पण जर आपल्याला जायचं असेल ते काम जर कंप्लीट करायचं असेल ना, दुपारी 2 वाजेपर्यंत रिटर्न यायला लागेल. सकाळी लवकर जायला लागेल आपल्याला. नको ना? दिवस आहे थोडे मी आल्यानंतर. हा ठीक आहे चालतं. ये मग तू जाऊन. चल गुड नाईट. येस. येऊ का इथं नसलं? चल रे नीट जा. एक काम माझं नाही झालं राव, पण अर्धवट झालं. ठीक आहे चल जाऊ दे. हडपसरला त्यासाठीच आलो होतो, एकाला भेटायसाठी, पण नाही पॉसिबल झालं भेटायला. आता भूक लागली आहे मला. घरी जाऊन मस्त आहे ना खायचं यार काहीतरी. भूक खतरनाक लागली. गोप्रोची बॅटरी पण संपू शकते कधी पण. आय डोंट नो. भाई जरा जास्तच हिट मारायला लागली असं वाटायला लागलं आता तर. काय या गाड्यांचं माहिती का सीन. हिला एक ॲव्हरेज स्पीड आहे ना मेंटेन ठेवला ना तरी इंजिन मध्ये कशी हवा आहे ना याला पोचत राहते. ब्रिजिंग आहे ना हिची ओके मध्ये होती, नाही तर मग लय हिट मारते. 4 पिस्टन आहेत ना त्याच्यामुळं. ट्रॅफिक मधनं जाण्यापेक्षा इथून गेलेलं परवडेल. BRTचा रोड आहे. काही 4थ्या गेअरवरती आहे ना, 4थ्या 5व्या गेअरवर जी मजा येते ना ती वेगळीच आहे खरंच. मी स्पीड साठी नाही म्हणत आहे, आवाजासाठी म्हणतोय. हिचा पोस्चर पण आहे ना थोडासा आहे ना ॲग्रेसिव्ह आहे, त्याच्यामुळं मला कम्फर्टेबल वाटतंय. कसं नॉर्मल पोस्चरवाल्या गाड्या आहेत ना सीन काय होतो, बॅक पूर्ण आहे ना बसायची मग इच्छा राहत नाही. हिचा थोडासा ॲग्रेसिव्ह आहे, जसा मला पाहिजे ना एक्झॅक्टली तसा. R15ला जेवढा जास्त आहे ना त्याच्यापेक्षा 5% कमी असेल. कुठे गेला राईट टर्न. मला राईटला जायचंय. सगळीकडचे राईट टर्नच बंद केलेत भाई. इथून तिथून टर्नच मारायला नको कुणाला. मग बरं आहे, चांगलं आहे म्हणा तसं. ट्रॅफिक होणार नाही, पण जिथं होणार तिथं मग मजबूत होणार. हा हे थांबव. जातो इकडनं, कशाला अजून पुढं जायचंय. थोडस बॅकला जायला लागेल. अरे स्टॉप आहे का नाही स्टॉप. चार्ज झालाय. 4 जाणारे लोकांपासून आहे ना खरं लांब राहायचं. खरं किती वेळ लागेल राव, 2-4 सेकंड. मेन म्हणजे ना असं जे काय करायचं असेल ना चेसिंग बिसिंग हायवेला करायचं. इथं नाही, पब्लिक आहे ना त्याच्यामुळं आपण तर नाही करत. ही गाडी चालताना आहे ना एक मोशन क्रिएट होतो माहिती का, असा जबरदस्त वाला.
एका गोष्टीसाठी सरप्राईज आहे गाईज, गोप्रो अजून पण चालू आहे. मला वाटतं आता बंद पडेल. गोप्रोची तारीफ करतोय ना, आता बंद पडेल. हिला आहे ना चालवायची मजा आहे ना तेव्हा हिला, अजून जेव्हा मस्त पैकी आहे ना लॉंग राईडला जाईल यार आपण कुठंतरी. कसं आहे सध्या लॉंग राईडचा कोणता प्लॅन बनत नाही आहे ना काय. ज्या टायमिंगला लॉंग राईडचा प्लॅन बनवला ना तेव्हा मजा येईल यार, खरंच मजा येईल, एक नंबर मजा येईल. मी लवकर वाढच बघतो आता की लॉंग राईडला कधी जायचं. बट लेट सी, जसे प्लॅन्स होतील तसं जायचं. आता कसं आहे गाडीचं हातामध्ये थोडंसं बसणं चाललं आहे ना, 185 किलोमीटर फक्त चालली आहे. त्याच्यामध्ये सुद्धा मी लयतले 130 किलोमीटर चालवली असेल, बाकीचे चालवले असेल निखिलनी. बाय द वे नॉट अ बिग डील. बट सीन असं आहे की मला आता काहीच्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ना डोक्यात गाडीला घेऊन, त्या करायच्यात आणि लवकरच करायच्यात. मोठा पैसा मोठी जान, मोठा पैसा असा विषय होणार आहे. गरमीने माझी जान जायला लागली आहे, त्यापेक्षा लवकर घरी पोचलेलो बरं होईल. आहे ना गाईज. चलो गाईज, आजचा आहे ना व्हिडिओ मी गोप्रोवरतीच आहे ना एंड करतो. तसा पण गोप्रोवरतीच जर चालू केला आहे तर गोप्रोलाच एंड करणार. काय डिस्टन्स कव्हर करती यार, खतरनाक. पटर पट 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 पट. थोडीशी पळवली, हवा लागली म्हणून 95 ला पोहोचलं. 100 वरनं 95 ला आले. हा थोडासा स्पीडचा पण इम्पॅक्ट पडतो. 94 आलं, अजून थंड कूल होती. अशी गाडी ना कूल होत राहते. गाईज मला फक्त एक अजून गोष्ट सांगा, लॉंग व्हिडिओजमध्ये माझे ती का थोडेसे शॉर्ट्समध्ये पाहिजे. कारण आता कसं व्हिडिओज आहे ना मी जेवढे बनतील ना ऑलमोस्ट आहे ना रॉ ठेवायचा प्रयत्न करतोय. कारण कसं जे फील आहे ना मला, मी जेव्हा व्हिडिओज बघतो ना तेव्हा ते मला फील थोडंसं रॉमध्ये आवडतं. त्यामुळे तुम्हाला कसं आवडतंय ना ते तुम्ही मला कमेंटमध्ये ना सांगू शकता. आणि गाईज कमेंट करा, कमेंट वाचतो मी, ओके, रिप्लाय पण करतो.